सांगितलेलं आहे की काँग्रेस राष्ट्रवादी यांनी कोणी एकमेकाचं काम केलं नाही। भारतीय जनता पक्षाला किंवा त्यांच्या सहकार्याने मिळालेला निर्णय आणि निकाल हा का मिळाला याची कारणमीमांसा ही वारंवार झाली। उत्तमराव जानकर या क्षणी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे आमदार आणि ईव्हीएमच्या विरोधामध्ये ते भेट घेण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्याकडे असे प्रचंड पुरावे आहेत की कशा प्रकारे ह्या निवडणुका सॅबॉटेज करण्यात आल्या। प्रत्येक बूथवर पूर्वी काही लोक बूथ कॅप्चरिंग करायचे, आता ईव्हीएमच्या माध्यमातून मतदार याद्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे बूथ ताब्यात घेण्यात आले त्याचा सगळा पुरावा घेऊन उत्तमराव जानकर दिल्लीमध्ये आहे, पण त्यांना निवडणूक आयुक्त भेटत नाहीत। नाशिकलाही तेच झालेलं आहे हो। नाशिकच्या आमच्या दोन्ही जागा शहरातल्या सुधाकर बडगुजर असतील किंवा वसंतराव गीते असतील 100% जिंकणाऱ्या जागा होत्या। 100% तिन्ही पक्षांनी जी जान से कार्यकर्त्यांनी मेहनत केली, आमच्या लोकांनी मेहनत केली, मतदारांचा कल आम्हाला दिसत होता, तरीही जर आम्ही पराभूत झालो असं चित्र निर्माण केलं असेल तर ते कृत्रिम चित्र आहे। म्हणजे बॅलेट पेपरचे तुम्ही निकाल पहा, कागदावरचे ते चुकीचे होते का? तिथे ट्रेंड कळतो तुम्हाला महाराष्ट्रातला काय हा काय पक्ष। कार्यकर्त्यांची इच्छा आहे का महापालिका निवडणूक ही सोबळावर लढावी? मुंबई संदर्भात माननीय उद्धव साहेबांनी एक भूमिका घेतली। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, मुंबईचं राजकारण वेगळं असतं। 14 महानगरपालिका आहे, प्रत्येक महानगरपालिकेतले प्रश्न बांधणी वेगळी आहे। नाशिकच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काही निर्णय घेतला, या सगळ्या प्रमुख लोकांनी, आणि तो निर्णय माननीय उद्धव साहेबांकडे गेल्यावर त्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ। आम्हाला असं वाटलं की बाबा इथे स्वबळावर लढून आम्ही भाजपचा किंवा त्यांच्याबरोबरच्या लोकांचा पराभव करू शकू, तर आम्ही त्याबाबत विचार करू। पण असं आम्ही ठरवलं नाही आता नाशिक, हे लोक सगळे ठरवतील, निवडणुका लढणारे लोक, हे आमची कार्यकारिणी आहे, ते कोर कमिटी आम्ही स्थापन केली। हे सगळे बसलेले त्या कोर कमिटीचे लोक, त्यांनी जर आम्हाला सांगितलं, उद्धवजींना सांगितलं की नाशिक आपण स्वबळावर जाऊया, विचारू। ते म्हणाले की आपण आघाडीतून लढलं पाहिजे, तर आघाडीतून लढू। तरी हे सगळे प्रमुख पदाधिकारी या काळात सतत मुंबईला येत, माननीय उद्धव साहेबांनी नाशिक संदर्भात घेतलेल्या बैठकीला आले, मला भेटत राहिले। काल शिवसेना भवनामध्ये जिल्हा प्रमुखांची बैठक झाली, त्यात होते। आणि आता या सगळ्या निकालासंदर्भात म्हणजे नाशिककरांच्याच नाही तर महाराष्ट्राच्या मनातच संभ्रम, तो संभ्रम तसाच राहू। पक्ष बांधणीचं काम जे महत्त्वाचं आहे सगळ्यात आधी ते करण्याची गरज आहे। त्यामुळे आता नाशिकच्या महानगरपालिका येतील, जिल्हा परिषदा येतील, जर सरकारनं निवडणुका घ्यायची हिंमत दाखवली जी ईव्हीएम नीट सेट करून त्याच्या, तर आम्ही तयार आहोत निवडणुकांसाठी तरी। पण नाशिकचे निकाल हे धक्कादायक आहे, तसे अख्ख्या राज्याचे धक्कादायक आहेत। जे निवडून आलेले आहेत ते अजून धक्क्यातून सावरलेले नाही। आमचं सोडून द्यावं, जे निवडून आलेले आहेत त्यांना एवढा मोठा धक्का आहे, आम्ही निवडून कशा, आणि असे तर ते अजून धक्क्यातून सावरलेले नाही। तर ते धक्क्यातून सावरले विजयवीर की मग बघू। आमची तयारी आहे महापालिकेची, आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे, अगदी व्यवस्थित आम्ही बांधणी करतो आहोत। भूमिका काय, पक्षाचं ध्येय धोरण जे आहे ते राहीलच। पक्षामध्ये काही बदल नक्की होणार, आणि ते फक्त नाशिकला नाही तर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये होतील। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की अनेक नवीन कार्यकर्ते पक्षाशी आता जोडले जातात। काही लोक मोहमाया, लोभ, लाभ यासाठी जात आहेत, रोज बातम्या येत आहेत त्या संदर्भात। पण जिथे जात आहेत ती काय खरी शिवसेना नाही हे सगळ्यांना माहिती आहे, पण मोह कोणाला सुटला नाही। अशा अनेक प्रसंगातून आम्ही गेलेलो आहोत। अगदी माननीय बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नेतृत्व करत होते तेव्हाही आम्ही अशा प्रसंगातून गेलेलो आहोत, पराभव पचवलेले आहेत।
पण पक्ष उभा ठेवला. पक्ष आजही मजबूतीने उभा आहे. विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपला असं होत नाही. कोणीच संपत नाही राजकारणात. चंद्राबाबू नायडू मागच्या निवडणुकीमध्ये फक्त 16 आमदार जिंकून आले होते. आता सत्तेवर आहे, ते लक्षात घ्या. बरोबर ना? आणि लोकशाहीमध्ये आज कटेंगे तो बटेंगे, एक आहे तो सेफ आहे वगैरे वगैरे आज असेल. पुढल्या वर्षभरामध्ये काय नवीन प्रकरणं येतील आणि बटेंगे कटेंगेवाले काय स्वतःच काटले जातील याचं राजकारणात